नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी सकाळ शेवट आपले सहर्ष स्वागत करत आहे। आज दिनांक 3 फेब्रुवारी 2025 वार सोमवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे। आज भाजीपाल्याच्या दरामध्ये सुधारणा झालेली पाहायला मिळते, त्याचबरोबर काही भाजीपाल्याच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणावरती घसरण झालेली पाहायला मिळते। आवक कमी जास्त झाल्याचा परिणाम या ठिकाणी आपल्याला भाजीपाल्याच्या दरावरती पाहायला मिळते। तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील संपूर्ण शेतमालाचे दर रोज पाहायला मिळतील। पुणेरी गवारची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये पुणेरी गवारसाठी साधारणतः 65 ते 70 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 40 रुपयापासून पुणेरी गवारची दर पाहायला मिळतात। वांग्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्यासाठी साधारणतः 25 ते 27 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 15 रुपयापासून देखील आपल्याला वांग्याचे दर पाहायला मिळतात। क्वालिटीनुसार वांग्याच्या दरामध्ये चढ उतार पाहायला मिळते। भेंडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडीसाठी साधारणतः 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 25 रुपयापासून आपल्याला भेंडीचे दर पाहायला मिळतात। वाटाण्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये वाटाण्यासाठी साधारणतः दर जे आहे 26 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून वाटाण्याचे दर पाहायला मिळतात। डांगरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये डांगरची आवक पाहायला मिळते। त्याचबरोबर दर ही आपल्याला बरेच दिवसापासून स्थिर असलेले पाहायला मिळतात। चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 6 रुपयापासून डांगरचे दर पाहायला मिळतात। काळ्या भारताच्या वांग्यासाठी साधारणतः 18 ते 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापासून दर पाहायला मिळतात। तर बरेच दिवसापासून काळ्या भारताच्या वांग्याचे दर जे आहे ते स्थिर असलेले पाहायला मिळतात। आवक ही आपल्याला मार्केटमध्ये हलक्या तसेच चांगल्या क्वालिटीमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतात। त्याचबरोबर दरामध्ये स्थिरता कायम पाहायला मिळते। जळगाव वांग्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये जळगाव वांग्यासाठी साधारणतः 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 12 रुपयापासून आपल्याला वांग्याचे दर पाहायला मिळतात। मिरचीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 30 रुपयापासून आपल्याला हिरवी मिरचीचे दर पाहायला मिळतात। फ्लावरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावरसाठी साधारणतः दर जे आहे ते 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 5 रुपयापासून देखील आपल्याला फ्लावरचे दर पाहायला मिळतात। तर क्वालिटीनुसार फ्लावरच्या दरामध्ये थोडीशी सुधारणा झालेली पाहायला मिळते। चांगल्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। कोबीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कोबीसाठी साधारणतः 5 ते 6 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 3 रुपयापासून कोबीचे दर पाहायला मिळतात। आल्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आल्यासाठी साधारणतः दर जे आहे ते 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 15 रुपयापासून आपल्याला आल्याचे दर पाहायला मिळतात। तर क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 25 तर हलक्या क्वालिटीसाठी 15 रुपयापासून देखील आपल्याला आल्याचे दर पाहायला मिळतात। तर क्वालिटीनुसार आल्याचे दर जे आहे ते साधारणतः 5 ते 2 रुपयांनी कमी जास्त होताना पाहायला मिळते। त्याचबरोबर आवकी आपल्याला आज मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। शेपूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये शेपूसाठी साधारणतः दर जे आहे ते 6 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 4 रुपयापासून आपल्याला शेपूचे दर पाहायला मिळतात। तर क्वालिटीनुसार शेपूचे दर जे आहेत ते स्थिर असलेले पाहायला मिळतात। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये 6 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। मेथीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये मेथीसाठी साधारणतः 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 5 रुपयापासून मेथीचे दर पाहायला मिळतात। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये मेथीच्या दरामध्ये थोडीफार सुधारणा होताना पाहायला मिळते। कोथिंबीरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कोथिंबीरसाठी साधारणतः दर जे आहे ते 10 ते 11 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलक्या क्वालिटीमध्ये 5 रुपयापासून कोथिंबीरचे दर पाहायला मिळतात। तर आवक कमी आहे, त्याचबरोबर दरामध्ये देखील आपल्याला सुधारणा झालेली पाहायला मिळते। कवळ्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कवळ्यासाठी साधारणतः दर जे आहे ते 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 12 ते 14 रुपयापासून आपल्याला कोळ्याचे दर पाहायला मिळतात। तर क्वालिटीनुसार कोळ्याचे दर जे आहे ते थोडेफार स्थिर असलेले पाहायला मिळतात। दुधी भोपळ्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 5 ते 6 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 3 रुपयापासून आपल्याला दुधी भोपळ्याचे दर पाहायला मिळतात।
टोमॅटोची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोसाठी साधारणतः 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 4 ते 5 रुपयापासून देखील आपल्याला टोमॅटोचे दर पाहायला मिळतात. तर क्वालिटीनुसार टोमॅटोचे दर जे ते बरेच दिवसापासून स्थिर असलेले पाहायला मिळतात. आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. त्याचबरोबर दरामध्ये आपल्याला स्थिरता बरेच दिवसापासून पाहायला मिळते. गाजरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये गाजरसाठी साधारणतः 16 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 8 रुपयापासून देखील आपल्याला गाजरचे दर पाहायला मिळतात. तर क्वालिटीनुसार गाजरच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणावरती घसरण झालेली पाहायला मिळते. मागणी कमी झाल्याचा परिणाम गाजरच्या दरावरती पाहायला मिळते. फाफडाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये फाफडासाठी साधारणतः दर जे आहे 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापासून आपल्याला फाफडाचे दर पाहायला मिळतात. बीन्सची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये बीन्ससाठी साधारणतः 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापासून आपल्याला बीन्सचे दर पाहायला मिळतात. शेवग्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून देखील आपल्याला शेवग्याचे दर पाहायला मिळतात. तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये शेवग्याचे दर जे ते बरेच दिवसापासून स्थिर असलेले पाहायला मिळतात. कारल्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कारल्यासाठी साधारणतः 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापासून देखील आपल्याला कारल्याचे दर पाहायला मिळतात. तर क्वालिटीनुसार कारल्याच्या दरामध्ये थोडी उशी घसरण झालेली पाहायला मिळते. त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. शिमला मिरचीसाठी साधारणतः दर जे आहे ते 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापासून देखील आपल्याला शिमला मिरचीचे दर पाहायला मिळतात. तर चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरचीच्या दरामध्ये देखील आपल्याला घसरण पाहायला मिळते. आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. काकडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता हिरवी काकडी देखील आपल्याला त्याचबरोबर पांढरी काकडीच्या दरामध्ये देखील आपल्याला साधारणतः 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 5 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात. तर क्वालिटीनुसार दरामध्ये देखील थोडीशी घसरण या ठिकाणी आपल्याला होताना पाहायला मिळते. तर त्याचबरोबर चायना काकडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो. हिरव्या तसेच पांढऱ्या काकडीसाठी 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये 6 ते 7 रुपयापासून आपल्याला चायना काकडीचे दर पाहायला मिळतात. चवळीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये चवळीच्या शेंगासाठी साधारणतः 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापासून देखील आपल्याला चवळीचे दर पाहायला मिळतात. आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये चवळीच्या दरामध्ये देखील आपल्याला घसरण झालेली पाहायला मिळते. वालगेवड्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये वालगेवड्यासाठी साधारणतः 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापासून वालगेवड्याचे दर पाहायला मिळतात.